साहिल गोलंदाजी ट्रॅकवर परत फलंदाजी मार्कवर रमेश आणि मयूर. बॉलर नेम साहिल. साहिल नागोंडे टीमचा गोलंदाज. एका तीनने सामने खेळले जातील. 2 षटकांचा सामना जुगाड. काय क्लास, जबरदस्त वेगवान गोलंदाज आपण पाहतोय साहिल याला. काय आपल्याला गोलंदाजी पाहिले साहिल कडून. क्या बात है साहिल दादा, तेरी स्टाइल देखिए, क्या स्टाइल भी है और तेरा नाम साहिल भी है. काय जबरदस्त चेंडू फेकलाय साहिल या गोलंदाजाने. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. समोर फलंदाज खेळतोय रमेश. कोणता इशारा. हा आता नो बॉल, इशारा होना चाहिए. नो बॉल. फ्रीड असणार आहे. उडा डोळे पाहणे. पुढचा चेंडू असणार आहे फ्रीड. फ्रीडचा फायदा घेतला जाणार का. मयूर आणि रमेश. साहिल पुढचा चेंडू फ्रीड. परंतु बघा, जरी काय कट लागले असते तरी हा फ्रीड होता. गोलंदाजीचा जर आपण विचार केला ना म्हणून होता, तर नागोंडे टीमची गोलंदाजी पॉवरफुल आहे. पॉवर सर. कारण मगाशी सुद्धा पाहिलं आपण, त्याच्या एका गोलंदाजी मार खाली होतं, त्याच्यानंतर जी कमबॅकिंग केली अफलातून जबरदस्त. साहिल वन टू ट्रॅकवर पुढचा चेंडू. काय गोलंदाजी आहे. सुरेख भन्नाट गोलंदाज पाहतोय साहिल याला. काय जबरदस्त चेंडू आहे. बुल्लस बॉलला ज्या वेळेला चेंडू पडतो उसळी घेतोय, निघून जातोय किपरच्या रस्त्यामध्ये. डॉट 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 चेंडूची संगत होते. पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर येतोय साहिल. सुंदर चेंडू खेळून काढला. क्षेत्रशक त्या ठिकाणी जम्पिंग केलं. प्रयत्न चांगलं केलं होतं. मित्रा सर सलामत तर पगडिया 50. कारण अजून आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे पुढं. या 2 धावा, 2 धावसंख्या होतं टोटल स्कोर कार्डवर 3. विकेट बॅक टू आउट. विकेट क्रमांक 1. 3 या अंकावर. काय वेगवान गोलंदाज आहे साहिल. काय सुरेख जबरदस्त गोलंदाजीचा किस्सा मित्रांनो आपण पाहू शकता या मैदानामध्ये. काय आम्ही नागोठण्यावरून या ठिकाणी आलोय हे सांगून देताना, हे दाखवून देताना गोलंदाजाचा किस्सा आपण पाहतोय. काय सुरेख गोलंदाजी पाहतोय. अचूक टप्पा लेंग परफेक्ट. सुरेख गोलंदाजी वेगवान गोलंदाज पाहतोय साहिल याला. 1 बाद 3. समीर 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 आणि मयूर ही जोड सगळ्या मैदानामध्ये आपण पाहतोय. रमेशला मात्र माघारी पाठवलाय. साहिल गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. न्यू बॅटर मैदानामध्ये रवाना झालाय. ऑनसाइड चेंडू खेळून काढलाय. सुंदर असे फिल्डिंग ऑनसाइडला पाहतोय. सर्कल यार्ड मध्ये 30 गजच्या आतमध्ये चेंडूला कॅरी केला जातोय. एकदा मात्र मिळते. एक धावणे भर पडली जाते. धावसंख्या 1 बाद 4. क्रमांक 1 मार्गस्थ लागला जातोय. 4 धावा आल्या स्कोर कार्डवर. दुसरी षटक कोणाकडे सोपवलं जातोय नागोठे टीम. नागोठे दरम्यान सामना आपण पाहतोय संजय नगर. त्याच्यानंतर होणारा सामना हरिग्राम आणि कलोते रेती. दोन्ही संघाच्या संघाला ऐकायला विनंती आहे की टॉस करण्याकरता आपण या. हरिग्राम आणि कलोते रेती दोन्ही टीमच्या संघाला ऐकायला विनंती की टॉस करण्याकरता आपण या. 4 धावा झाल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज महेश. महेश मॅन ऑफ द मॅच हकदार ठरणारा हा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर पाहतोय नागोठणे टीमचा हा गोलंदाज महेश. ओहो सुरेख फटका खेळला. चेंडू डीप फाईन लेगला खेळून काढला. क्षेत्रही त्या ठिकाणी आता फिल्डिंग करतो. सुंदर फिल्डिंग बघा. गुड टोटल. फटकाही चांगला होता आणि अजूनपर्यंत बघा काय झालं, काय झालं, काय घडलं मैदानामध्ये. तिसरा पंच त्यांच्याकडे माग गेले. जर का ही धाव जर का मिळाली ना
तर मित्र म्हणेन की कुठेतरी किपरने केलेला हा डिले काम आहे. थर्ड पंतांच्याकडे रिव्ह्यू मागितलाय. आउट विकेट, रनआउटची विकेट. हे दोन्ही धावा काउंट केल्या जातील. अति काही मित्र संकटात नाही. आम्ही नेहमी म्हणतोय काही करायची काही गरज नाही. फुकटची विकेट रनआउटची देऊन मात्र मयूर येतो बँकडे आउट. काही गरज मित्र म्हणत होती का? परंतु या दोन धावा काउंट केल्या जातील. दोन धावाने मात्र भर पडल्या जाते. धावसंख्या होते 6. 6 6 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. राहुल नवीन बॅटर मैदानामध्ये रवाना झालाय. कुठेतरी घाई आणि त्या घाईचा परिणाम काय झालं की आपण नेहमी म्हणतोय अति घाई मित्रांनो संकटात जाई. थोडस थांबून खेळायला पाहिजे. कारण आपल्यावर थोडस दडपण आहे. विकेट एक तबुजी आसरा आलाय. गोलंदाज जे अटॅक आहे ते पॉवरफुल गोलंदाज अटॅक आहे. जर का आपण विचार केला पहिल्या षटक फेकलं होतं साहिल, धावा खर्च केल्या होत्या 4, 1 विकेट प्राप्त केल्या होत्या. दुसरं षटक घेऊन आला महेश. महेशने मात्र विकेट प्राप्त केला नाहीये. परंतु धावा अजूनपर्यंत खर्च केल्या 2. टोटल धावा झाल्या स्कोर कार्डवर 6. जास्त टाइमपास नको मित्रांनो. थोडं लवकर स्पीडअप करा. याच्यानंतर होणारा सामना कलत रयती दरम्यान हरिग्राम टीमचा कर्णधार टॉस करण्याकरता या. हाफ करता चेंडू मात्र सोडून देतोय. डॉट चेंडूची सांगता होते. दडपण येतोय बिदर म्हणे डावकरा फलंदाज याच्यावर. कारण गोलंदाजा विचार केला ना तर गोलंदाजी जे अटॅक आहे तो जबरदस्त आहे. काय मारा करतोय गोलंदाज. महेश असेल साहिल असेल काय चांगली गोलंदाजी या मैदानामध्ये. राऊंड विकेट मारा करतोय. राऊंड विकेट सेट फॉरवर्ड केला. आला तसं पाठवला. सरळ चेंडू निघून चालला बाउंड्रीच्या बाहेर. हा येतो चौकार. उशिरा आलेला चौकार. उशिरा का होईना पण धावा येणं गरजेचं. धाव संख्या होती टोटल स्कोर कार्डवर 10. डबल फिगर 10 जागरा गाठला जातोय. संजय नगर टीमच्या स्कोर कार्डवर 10 धाव संख्या येते. हाफ डेकरचा चेंडू आहे. सोडून देतोय फलंदाज. डावपुरा फलंदाज आहे. फलंदाजाला मात्र गोलंदाजाचा अंदाज येत नाहीये. डॉट 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 चेंडू सांगता होते. धावा झाला स्कोर कार्डवर डबल फिगर 10. 10 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय महेश. महेश आणि साहिल ही खऱ्या अर्थानं नामवंत जोडी नागोंडा टीम कडून आपण पाहतोय. मेन ऑफ द मॅच चा हिरो ठरला जाणार हा गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू दांडेकर गोलंदाज महेश पॉवरफुल. ठरांना त्रिफळा चित केलं. फर्निचरला केला उद्ध्वस्त आणि विकेट येतो तंबूच्या असलेला. धाव संख्या होती मित्रांनो फक्त आणि फक्त 10. महेश गोलंदाज ट्रॅकवर नो बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय.
विकेट. पृथ्वी 10 धावा झालेत. 11 धावांची गरज असणार आहे. पहिली इनिंग समाप्त झाली. वर झाले 10 धावांचा पलटवार करावा लागेल नागोडी टीमला 11 धावांचा. पद्मिरी हरिग्राम टीमचा कर्णधार हा अजून आहे सर टॉस करणं. यशवंत पवार यांना विनंती आहे की आपल्या शुभास टॉस करायचंय. रती कलोनी दरम्यान हरिग्राम. 10 धावा झाल्यात. 11 धावांची गरज असणाऱ्या नागोटे टीमला तत्पूर्वी रती कलोनी दरम्यान हरिग्राम यांच्यामध्ये नाणेफेकी केली जाते. यशवंत या स्पर्धेचे मुख्य आयोजक कप्तान यशवंत पवार यांच्या शुभहस्ते यशवंत दादा पवार यांच्या शुभहस्ते टॉस केला जातोय. हरिग्राम आणि कलोदर येथे टॉस जिंकलाय. यस बॅटिंग टॉस जिंकलाय रेती कलोदर टीमने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि शतकाने पाचारण केला हरिग्राम टीमला. 2 षटकांचा सामना राहील. एका दिननी सामने खेळले जातील याची दक्षता घ्यायची आहे. 11 धावांची गरज असणार आहे. पहले 12 गेंदे और 12 गेंदों में जीतने के लिए चाहिए 11. 12 गेंदे 11 और ये 11 खिलाड़ी का खेल होता है क्रिकेट. गेंदे 12 जीतने के लिए 11. क्या पहले ओवर में खत्म करेंगे इस मुकाबले को? नागोटने बनाम संजय नगर इनके बीच में मुकाबला. गेंदे 12 और 12 गेंदों में 11 रनों की जरूरत. दमखम दिखाएंगे क्या? दमदार बल्लेबाज बनेंगे क्या रोहिदास और महेश? रोहिदास हो या महेश हो, पहली जो ओवर है उस ओवर में ज्यादा से ज्यादा बड़े मैथड लगाने में सोचेंगे जरूर. रोहिदास हो महेश हो, कहीं ना कहीं एक प्लानिंग के साथ इस मैदान में दाखिल हो चुके जरूर. गेंदे 11 जीतने के लिए, गेंदे 12 जीतने के लिए 11 की जरूरत. 12 में 11 महेश और रोहिदास. मयूर गेंदबाज का भाग दौड़. संजय नगर टीम का एक गेंदबाज मयूर. चले मैदान की तरफ गेम ऑन कीजिए. इसके बाद होने वाला मुकाबला हरिग्राम बनाम कलोते रेती. टॉस जीतकर पहला बल्लेबाजी करने का डिसीजन जरूर लिया है कलोते रेती टीम ने और गेंदबाज के लिए आमंत्रण किया है हरिग्राम टीम के लिए. चले गेम ऑन हो चुका है. स्ट्राइक पर बल्लेबाज जा चुके महेश, नाटक पर रोहिदास और गेंदबाज का बॉक्स और संभालने के लिए गेंदबाज आ चुका है मयूर. क्या डिफेंड हो जाएंगे? 11 रन. ये देखिए मैंने कहा था ना कि पहले ओवर में ये मुकाबले को करेंगे रफा दफा. एक जगह चौवा मिला है, चौवा मारा है जरूर. बल्लेबाज महेश के बल्ले से निकला जानदार चमकदार वजनदार चौकार. चौवा मिला है. आने वाले गेंदे रहेंगे पवार सर 11 और 11 गेंदों में चाहिए 7. 11 गेंदों में बल्लेबाज का 7 होना जरूरी. एक तरफ महेश, महेश के बल्ले से ये चौवा हमें नजर आया. मयूर की अगली गेंद. ये शॉर्ट गेंद ज्यादा फेंक रहा है मयूर. यस इट इज वाइड बॉल. ये वाइड का इशारा, ये वाइड का इशारा, वाइड का इशारा आ चुका है जरूर. आप देखिए गेंदे बची 11. आने वाले 11 गेंदों के ऊपर नंबर चाहिए 6. क्या एक ही झटके में यह मुकाबला खत्म करेंगे महेश? महेश हो रोहिदास हो, ये बल्लेबाज पावरफुल बल्लेबाज है जो नागोटना टीम की तरफ से बिलोंग करते हैं. मैंने कहा